तिथी व वेळ बुधवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजता. स्थळ श्रमिक पत्रकार भवन, राजापेठ, अमरावती. आयोजक दादासाहेब क्षीरसागर, राजा हातगडे, बबन इंगोरे. विषय भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाची पर्वनिमित्ताने आयोजन मातंग समाज आंबेडकर कार्यकर्ता परिषद बाबत. 26 रविवारला अमरावतीच्या मातोश्री विमलताई देशमुख सभागृहात आयोजित मातंग समाज आंबेडकरी कार्यकर्ता परिषदेच्या निमित्ताने या परिषदेच्या आयोजनात संबंधित भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेला मुख्य आयोजक आदरणीय सन्मान्य दादासाहेब क्षीरसागर, मेजर महादेवराव भंडारे, डॉक्टर नंदाताई तायवाडे, राजाभाऊ हातागडे, देवानंद वानखळे, ॲडव्होकेट भरत खडसे, गोपाल प्रधान, विष्णुपंत गवळी हे आयोजक मंडळी उपस्थित आहेत. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात आणि त्यातही भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना या महाराष्ट्रातील मातंग समाज आधुनिक प्रगतीच्या ओझोतूर आहे, ज्याची कारणमीमांसा शोधण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य अत्यंत मोठं आहे. तळागाळातील शोषित, वंचित, उपेक्षित, महिला, कामगार या सर्वांसाठी बाबासाहेबांनी मोठं काम केलेलं आहे. बाबासाहेबांचं काम कोणत्याही एका जमातीसाठी नाही, तर ते सर्व कष्टकरी, वंचित, दलित, शोषित या सर्वांसाठी बाबासाहेबांचं काम आहे. परंतु बाबासाहेबांच्या या विचाराच्या प्रवाहात, त्याच्या क्रांतीच्या या चळवळीत मातंग समाज त्या काळात मोठ्या संख्येने सहभागी झाला नाही. त्यामुळे दारिद्र्याचे दशावतार आणि वैचारिक दारिद्र्य मातंग समाज वाढीस लागलेला आहे. परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये आंबेडकरी राजकारण मातंग समाजाला न कळल्यामुळे ज्या ठिकाणी 2-2.5 हजार संख्या आहे त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाचा प्रतिनिधी मातंग माणसे निवडून आणू शकत नाही. इतकी हदवत्ता त्याच्यामध्ये का निर्माण व्हावी हा शोचनीय प्रश्न आहे. आणि त्याऐवजी बौद्धांना, आमच्या बौद्ध बांधवांना राजकारण कळल्यामुळे कुठल्याही पक्षाचा माणूस जरी आला तर तो बौद्ध पक्ष निवडून येतो. इतकं राजकारण आमच्या बौद्ध बांधवांना कळलेलं आहे. याची एकदा उजळणी आमच्या समाज बांधवांनी करण्याची गरज आहे. परिस्थिती अशी आहे राजकारणात, काय हिंदुत्ववादी असं म्हणतात की तुम्ही आमचे नाही, आणि काँग्रेसवाले म्हणतात का तुम्ही कट्टर हिंदू RSSचे आहात. आज पाहतो की अमरावतीमध्ये परिस्थिती अशी आहे की ज्यांनी हिंदुत्वाचे झेंडे मोठ्या अभिमानाने खांद्यावर घेतले त्या पक्षातील लोकांना, कार्यकर्त्यांना एकही तिकीट, एकही प्रतिनिधित्व या अमरावती शहरात मिळालं नाही. मग आम्ही कसं हिंदू आहोत हा प्रश्न जे हिंदुत्वाचे झेंडे घेतात त्यांनी आता विचारण्याची गरज आहे की आम्ही हिंदू आहोत. तर मग हिंदुत्व म्हणून हिंदू दलितामध्ये किंवा हिंदू दलित तुम्हीच म्हणता आहात, तर मग याला प्रतिनिधित्व का तुम्ही देत नाही, त्यांना या प्रभागात मोठ्या संख्येनं सामील का होत नाही, हा सुद्धा शोचनीय प्रश्न आहे. या सर्व